त्याच्या चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. सुरवीर नरवीर तानाजी मालुसरे शेलार मामा यांच्या पवित्र स्फूर्तीला वंदन करतो. मराठी मनाचे महानबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेबांना वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि परवा ज्यांचं दुःखद असं निधन झालं, काल त्यांचा अंत्यविधी झाला, ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपला अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम आज काळ्याच्या कीर्तनरूपी सेवेने झाला. आपले आदरणीय गुरुवर्य स्वानंद सुखवनिवासी तपोनिधी गणेशनाथ बाबा, तपोनिधी अरविंद बाबा हे परवा येऊन कार्यक्रमाची रूपरेषा करून पुढे गेले निघूनच परवा त्यांनाही वंदन करतो. आज या ठिकाणी आपला अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगता समारोप झालेला तुमचा हिशोब चालू आहे आणि आम्ही इकडे टपकलो, पण त्याला पर्याय पण नाही आहे. कारण मला येणं झालं नव्हतं. मला परवा निरोप आपल्या कार्यकर्त्यांनी दिला, पण बोलवलं पण होतं आणि आमच्या प्रकाश शेलारने परवा फोन केला की आपण कालच मला खरं म्हणजे निमंत्रण होतो, परंतु काल मी श्रीवर्धन म्हसळा ताळा इकडे होतो. तर म्हणजे असो की आपला हा अखंड हरिनाम सप्ताह किती वर्ष आहे? 355. नाही नाही सप्ताह होय काय? चलो ठीक आहे, चांगली बाब आहे आणि ती पुढं परंपरा चालूच राहणार आहे, त्याबद्दल काही शंका नाही आहे. वचन भाऊ आपण मग एका शब्दात सांगितलेलं आहे ते आता मी काय उघडवत बसत नाही आहे. तुम्ही एकदा शब्द दिला, तिन्ही पुढपणवाल्यांनी विषय संपलेला आहे. येणाऱ्या 5 तारखेची निवडणूक 7 तारखेला झालेली आहे आणि 7 तारखेला चंद्रकांत कळंबे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य अविनाश शिंदे हे 2 उमेदवार आपल्याला माहिती येऊन गेले, सगळं झालेलं आहे आणि आपण निश्चय केलेला आहे की इथं विरोधकांचा भूत लागणार नाही आहे. बरोबर आहे ना? म्हणजे जे काम आपण हातात घेतलेलं आहे त्याला जो का आपण 40 लाखाचा निधी दिलेला आहे, आणखीन जरी काय थोडा 10-20 लाख रुपये वाढले तरी पण ते देण्याची जबाबदारी माझी राहिली. काळजी करायचं कारण नाही. राहिला जो काय आपण 5 कोटी रुपये टाकून रस्ता केला वरती जाण्याचा, तोही मार्ग अर्धवट राहिला होता. त्यालाही मी स्वतः परवा जाऊन आलो बघून, मधल्या वेळेत आलो तो बघितला, तो फूटपर्यंत घेऊन गेला आणि तिथून पुढे अजून 5-7 कोटी रुपये अजून लागणार आहे. त्याची तरतूद करतो मी, त्याची काळजी करू नका. बाकी इतर आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून जे होतं, कारण पर्यटन मंत्रीच आपले आहेत शंभूराजे देसाई, त्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही आहे. आणि हा जो रस्ता आहे तो 1 स्ट्रोक मध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा कसा करता येईल त्याचा मी प्रयत्न करतोय. कारण आताच्या येणाऱ्या याच्यामध्ये तो सिमेंट कॉन्क्रीट व्हावा, कारण पाऊस भरपूर पडतो आणि केलेला रस्ता 2 वर्षामध्ये खराब होतो, तर तोही करतो, काळजी करू नका. इतर काय मंडळी आले असतील, सांगितलं असं, फोन केला होता का कोणाला माहिती नाही, कुठल्या मंत्र्यासंत्र आम्ही मंत्र्यांना फोन म्हणजे आता तुम्हाला ते सगळं माहिती आहे, बाकी आम्ही काय सांगत नाही. भरत शेठचं नातं हे गुरुबंधूंचं आहे, हे वेगळं कोणी सांगायची आवश्यकता नाही आहे. आणि एकदा तुम्ही बोलल्यानंतर बोलले म्हणजे परवा बाबा पण होते, चंद्रकांत आला त्यावेळेला मला वाटतं त्यांना बाबांनी पण आशीर्वाद दिले असं मला कळतंय. पण तुम्ही म्हणजे सगळे जे काय 5 तारखेला येणार होते 7 तारखेला यावं लागलं. अरे शनिवार आहे आणि मुंबईवाले तुम्ही सगळे 7 तारखेला यावं अशी मी विनंती करतो. भले आता तुमचे 3-4 दिवस 4 दिवस काय गेले असतील सप्त्यामध्ये, पण आता 1 दिवस 5 वर्षातून 1 दिवस आमच्या ह्या 2 मावळ्यांसाठी द्यायचा आहे. आणि 5 वर्ष हे तुमचे सेवेकरी म्हणून आम्ही जसं काम करतो तसे करते. आणि तुम्हाला का देतोय, एक अभ्यासू नेतृत्व, गेल्या 3 टर्म जिल्हा परिषद सदस्य सतत, त्यामध्ये उपसभापती, आपलं उपाध्यक्ष, सभापती हे सगळी पदं त्या लोकांनी आपण पाहिलेली आहे. आणि अविनाश सारखा एक धावपळ करताना
धांदलीचा कार्यकर्ता आपल्याला पाहिजे आणि म्हणून हे त्रिदेव बसवले तिघ जण जोडीने काय. त्यामुळे आज खात्री आहे आम्हाला, एकदा तुम्ही शब्द दिला आता आम्हाला परत येण्याची आवश्यकता नाही आहे. आता तुम्ही सगळ्यांनी मनापासून कोणी न राहता, अडचण असू शकते पण अडचण आमच्यासाठी थोडी दूर करून 7 तारखेला आपण येऊन या दोघांना मतदान करायचं. धनुष्यबाण आपली निशाणी आहे आणि त्या समोरचं बटन दाबून त्या दोघांना विजयी करावा अशी माझी विनंती आहे. बाकी इतर कामाच्या बाबतीत तर आपण आहोतच. तुम्ही काही जरी अडचण असेल तरी ही आपली व्यासपीठावर बसलेली सर्व मंडळी, ही सगळी काम करणारी आम्ही मंडळी आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आई भराडी देवीची आम्ही प्रार्थना करतो या सगळ्यांना, मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात ज्या ज्या ठिकाणी राहत असणारी आपली सर्व मंडळी यांना निरोगी आरोग्य आयुष्य द्यावं. इथल्या ग्रामस्थांसहित व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांसहित. आणि हा उत्सव त्याला आम्हाला माहितीच नाही किती वर्ष झाली ती, असेच पुढं किती वर्ष होते ती माहिती न पडता हा उत्सव आमच्या हातून घडत राहावं अशी मी आई भराडी देवीची प्रार्थना करतो. आणि मंदिराचं काम जे हातात घेतलेलं आहे ते लवकर पूर्ण हो अशी मी प्रार्थना करून माझ्या या दोन्ही उमेदवारांना आणि पलीकडचा एक भिलारे अशा तिन्ही उमेदवारांना, एक जिल्हा परिषद 2 पंचायत समिती आणि पलीकडचे 3 उमेदवार असे एकूण 6 उमेदवार आई भराडी देवीची मी तुझ्या प्रार्थना करतो. आणि पुढचा उत्सव हे 6 उमेदवार निवडून आल्यानंतर या उत्सवाचा संपूर्ण खर्च पुढच्या का हा माझ्याकडनं लागला. निवडून दिलाय ना, कारण म्हणजे तुम्ही 4 वेळेला मला निवडून दिलेलं आहे आणि 4थ्या वेळेला मी मंत्री झालेलो आहे. त्यामुळे ती जबाबदारी आम्ही घेतो आणि पुढचा उत्सव हा मोठ्या धूमधडाक्यात आपण करूया. तोपर्यंत मंदिराचं पण काम आपण उरकूया, जोपर्यंत जसं होते तसं. तुम्हाला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.